नमस्कार. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला आणि त्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची गणना करण्यात आली. तर काय आहे सविस्तरमध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती लोकांनी पसंती दिली, त्यांच्या कामाचा किती लोकांनी गुणगौरव केला आहे किंवा त्यांच्यापासून किती लोक नाराज आहे, हे सगळे सर्व्हेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा. महत्त्वपूर्ण अपडेट आणि ॲनालिसिस तुम्हाला नक्कीच बघायला. तर लोकसभा निवडणूक 2024च्या म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघांपैकी 19 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. पण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या चिंतेत भर टाकणारा एक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण ABP सी वोटर केले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामावर किती समाधानी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करण्यात आला आणि त्याच्यानुसार खूप काही वेगळं चित्र याच्या समोर आले. जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात या प्रश्नावर उत्तर देताना 32% लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं बरंच समाधानी असल्याचे मान्य केले. बट जे 26% असल्याने कमी समाधानी लोक आहेत, तर 36% असमाधानी लोक असल्याचे इथे दिसायला होते. तर 6% लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काहीच मत व्यक्त केलं नाही, न्यूट्रल राहिले. ABP न्यूजसाठी सी वोटरने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात लोकांना प्रश्न विचारण्यात आला, राज्य सरकारच्या कारभाराबाबत ते किती समाधानी आहेत. या प्रश्नावर जनतेचे मत जाणून घेण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या कारभारात 22% लोक समाधानी आहेत, तर 34% आणि 37% असमाधानी असल्याचे यामध्ये बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळे सर्वे जे होते ते सर्व्यांमध्ये जवळपास 32 आणि जे काही 26 म्हणजे जवळपास निम्मे जनता ही त्यांच्यापासून खुश नाहीये. तर भाजप हा खूप मोठा पक्ष असताना हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखला जातो. शिवसेना हा मराठी प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. शिवसेनेचे 2 गट होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे एक गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT जो 21 जागांवर निवडणूक लढवत आहे लोकसभेची, आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये अलायन्स झालेले अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनी या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला टक्कर देताना दिसणार आहे. यापूर्वी अजित पवार महाविकास आघाडीच्या भाग होते, बट ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि ते महायुतीमध्ये सामील झाले, त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्याच घडामोडींचा इफेक्ट हा एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यभारावर झाला. कारण की त्यांना स्वतंत्र असं काम करता येत नाहीये, त्यांना स्वतःचे मत स्वतःचं इम्प्लिमेंटेशन करता येत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रत्येकाच्या गोष्टी ऐकून घेऊनच इतर निर्णय घ्यावे लागतात. बघूया, लोकसभा निवडणूक तर होईलच, बट विधानसभेमध्ये याचा किती मोठा इम्पॅक्ट होणार आहे नक्कीच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणत असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा. धन्यवाद.